अमरावती येथील जे रामगिरी हॉटेल आहे इथे एका कंपनीतर्फे भरती प्रक्रिया राबवली जात आहे अशी आम्हाला युवक काँग्रेस NSUला माहिती मिळाली आणि ही कन्सल्टन्सी त्यांच्याकडून 10,000 रुपये मागत आहे. तर त्यात गंभीर मुद्दा असा आहे की या कन्सल्टन्सी ही जागा भरती आहे ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने यांना कंत्राट दिलेलं आहे की मनुष्यबळ पुरवठ्याचा. तर त्याची इंटरव्ह्यू आज हे विद्यापीठातून घेता एका हॉटेलमध्ये विद्यापीठाचे जागा भरण्याची इंटरव्ह्यू घेत आहेत आणि कॅन्डिडेटला 10,000 रुपये पर हेड जागेनुसार हे मागत आहेत. तर आमचा आक्षेप असा आहे की एवढी जी प्रतिष्ठित आपली संस्था आहे अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, यांच्यासोबत यांचा जो करार झाला असेल त्या यांना विद्यापीठाने मुभा दिली आहे का की तुम्ही 10,000 रुपये घ्या. दिली नसेल तर यांच्यावर ते काय कारवाई करणार आहेत, हे 10,000 रुपये ते काय म्हणून घेतात, ही जी येणारे उमेदवार आहेत यांची पिळवणूक जी होत आहे यामध्ये विद्यापीठ याच्यासोबत सामील आहे का याचं उत्तर कुलगुरूंनी दिलं पाहिजे. आम्ही त्यांना सोमवारी याच्याबद्दल विचारणार आहेत. मात्र यांचा जो करार झाला आहे त्यामध्ये यांनी 1% सर्व्हिस चार्ज त्यांनी कबूल केला की आम्ही 1% सर्व्हिस चार्ज विद्यापीठाकडून घेत आहे. सर्व्हिस चार्जच्या व्यतिरिक्त हे 10,000 रुपये घ्यायचा अधिकार यांना दिला कोणी, हा आज आमचा सवाल आहे. आम्ही ही भरती प्रक्रिया ते आज थांबवलेली आहे. आता सोमवारी त्यांचा काय निर्णय होईल विद्यापीठात तर आम्ही पण जाऊ आणि ते पण विद्यापीठासमोर जाणार आहेत. कोणत्या पदावर त्यांनी मला काही ऑपरेटर आहे, काही मल्टीटास्किंग स्टाफ आहे, असे काही पद त्यांनी दिलेले आहेत. तर आमचं ते आक्षेप अजूनही असा आहे की जे तुम्ही लावणार आहेत, जर ते 10,000 रुपये घेऊन जर तुम्ही कॅन्डिडेट लावणार आहेत आणि ते जर उद्या परीक्षा विभाग गोपनीय विभागात लागले, ते पैसे देऊन लागले, तर त्याची काय गॅरंटी की तो म्हणजे त्याच्या पदाशी तो लॉयल राहील आणि गोपनीय विभागात असताना परीक्षा विभागात असताना कोणता गैरप्रकार करणार नाही याची गॅरंटी कोण घेईल. आज आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना आमच्या खुफिया प्रशांत बोंडे यांच्याकडून माहिती मिळाली की हॉटेल रामगिरी येथे एक कंपनी आली आहे आणि त्या कंपनीचा इंटरव्ह्यू सुरू आहे आणि त्यामध्ये प्रति कॅन्डिडेट 10,000 रुपये घेतल्या जात आहेत आणि या गोष्टीला युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे आणि ते तिथे आलेले आहेत. अशा माहितीवरून आम्ही संपूर्ण महिला अंमलदार, पोलीस अंमलदारसह आमचे खुफिया आणि आम्ही इथं आलो असता या ठिकाणी जे ग्रेट सेरलॅक EFMS ही कंपनी आहे जी विद्यापीठाला एम्प्लॉईज प्रोव्हाइड करते आणि त्यासोबत त्यांचा करार पण झालेला आहे. तर यावरून युवक पदाधिकाऱ्यांनी त्यांना जाब विचारले, त्यावरून ते 10,000 काही त्यांनी घेणे रद्द केलेले आहे आणि जे 32 कॅन्डिडेट आले होते त्यांचा इंटरव्ह्यू पण झालेला आहे आणि कॅन्डिडेट्स निघून गेलेले आहे आणि पुढील जी प्रक्रिया आहे ते यानंतर विद्यापीठच होणार आहे असे जे कंपनीचे जे उपस्थित होते अधिकारी त्यांनी सांगितले. शांतता आहे, सर्व निघून गेलेले. सर्वांना माझा नमस्कार. मी डॉक्टर प्रशांत विगे, सिनियर सदस्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. आज गेट सरलक या कंपनीला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा एक कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मिळालेला आहे आणि आज त्याच संदर्भामध्ये आज रामगिरी हॉटेलमध्ये इंटरव्ह्यूचं आयोजन त्यांनी केलेलं होतं आणि या इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांकडनं त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून 10,000 रुपये कॅश घेण्याच्या संदर्भात आम्हाला माहिती प्राप्त झाली आणि 10,000 रुपये पर विद्यार्थ्यांकडनं जो काही कर्मचारी म्हणून लागणार असेल त्यांच्याकडनं घेण्याचा घाट त्या कंपनीच्या माध्यमातून होत आहेत. म्हणजे मुळात जी कंपनी आता सुरुवात होत आहे आणि ती कंपनी खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आत्तापासून सुरुवात करत आहेत. विद्यापीठ अत्यंत संवेदनशील असणारं असा एक विभाग, परीक्षा विभाग असतो आणि या सगळ्या विभागामध्ये जर असे भ्रष्टाचारी लोक आणि भ्रष्टाचारी कंपन्यांनी प्रवेश केला तर या एकंदरीत व्यवस्थेचा प्रवास कोणत्या दिशेने जाईल हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. कारण या तरुणांना गुंडवण्याचं काम हे कंपनीचे लोक करतात आहेत आणि आता जेव्हा आमची सर्व मंडळी इथे त्यांना भेटायला आलीत तर माझं चुकलं. जर कंपनीचं आमचं असं म्हणणं आहे की जो सरचार्ज 1% आहे तो त्यांच्या पगारातून सुद्धा घेतला पाहिजे आणि पगारातून देण्याचं काम सुद्धा केलं पाहिजे, मेंटेनन्सचं काम केलं पाहिजे. पण आम्हाला खर्च पाहिजे, आम्हाला एकंदरीत मेंटेनन्ससाठी पैशाची गरज आहे अशा स्वरूपाचा त्यांचा एजन्सीचा जो संबंधित माणूस आहे तो बोलतायत. तर हे चुकीच्या पद्धतीने होते आहेत आणि हे गुंतवून म्हणजे हे सगळे षडयंत्र आहेत. हे षडयंत्र हाणून पाडण्याचं काम अमरावती शहरातील युवक काँग्रेसच्या माध्यमातून आणि काँग्रेसच्या माध्यमातून होते आहेत. खरं म्हणजे या सर्व पोरांचं कौतुक केलं पाहिजे की चांगल्या पद्धतीनं तरुण पोरांना गुंडवणाऱ्या यंत्रणेचे सहभागी करून घेण्याचं काम करत असेल. आज यांनी 10,000 घेतले, उद्या विद्यापीठाच्या कॉन्फिडन्स क्षेत्रामध्ये 50,000 घेईल आणि मग पेपर ज्या पद्धतीनं पेपर फुटीचे प्रकरण होतात, नीटच्या एक्झामचे पेपर
लीक होण्यासारखे प्रकार अमरावती विद्यापीठामध्ये उद्या होणार नाहीत का, हा सुद्धा विचार केला पाहिजे. म्हणून अशा चुकीच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्या विद्यापीठांनी सुद्धा विचार करण्याची वेळ आली पाहिजे. कुलगुरूंनी सुद्धा विचार केला पाहिजे, कुलसचिवांनी विचार केला पाहिजे की अशा कंपनीला आपण आपल्या परिक्षेत्रामध्ये प्रवेश द्यायचा की नाहीत, आणि चुकीच्या माणसाला जर प्रवेश दिला तर कशा पद्धतीने व्यवहार होतो हे सुद्धा यावरून आपल्याला सगळ्यांना निदर्शनास येईल. आणि सर्व तरुणांना एक विनंती आहे की कसल्याही प्रकारचे पैसे, कसल्याही प्रकारचा व्यवहार या संबंधित कंपनीशी करू नये. तुमचं जर सिलेक्शन झालं असेल तर व्हायला ते फुकट होईल, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.